आमच्या मध्ये असतात गोयचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत सर. टीचर सुविधा हांचे कडेन मागता सरांचे ह्या वेळाचेर स्वागत करचें. फोटोग्राफर बीजेपी ऑर्गनायझेशन सेक्रेटरी वी सतीश सर हांकां हांचे स्वागत करपा खातीर हांव आपयतां रिचा टीचर. केंद्रीय पर्यटन मंत्री आदरणीय श्रीपाद नाईक सर हांचे स्वागत करपा खातीर येता रेशा टीचर. गोंय बीजेपीचे अध्यक्ष सदानंद तानावडे सर आमच्या मदीं आसात. तांचे स्वागत करपाक हांव टीचर सिद्धी लागीं मागतां. गोंय विधानसभेचे सभापती रमेश तवडकर सर हांकां फुलां भेटयता टीचर मंजिता. आमच्या मदीं सावड्डे मतदारसंघाचे आमदार गणेश गांवकर सर आसात. तांचे स्वागत करपा खातीर हांव आपयता टीचर सिद्धी. आता आमचे अनेक मान्यवर आमचे मदीं आसात. हांव आमच्यो टीचर रेशा आनी धनंजय सरांक विनंती करता सगळ्या मान्यवरांक फुलां भेटोवची. लोकसभेचे अध्यक्ष आदरणीय ओम बिर्ला सर पयलेच फावटी आमच्या काणकोण तालुक्यात पावला. आमचे माननीय सभापती रमेश तवडकर सर हांच्या उतराक मान दिवन तशेंच तांचें काम पळोवपा खातीर ते खासा आमच्या गांवांत आयलात. ह्या वेळार तांचो बलराम चॅरिटेबल फाउंडेशन आनी काणकोणच्या जनतेच्या वतीन सत्कार हांगासर जाता. सामाजीक क्षेत्रा भितर रमेश तवडकर सरान केल्लें काम काणकोणची जनता गोंयची जनता विसरपाक शकना इतकें मोठें कार्य जें आसा सरान केल्लें आसा. ह्या वेळार हांव सरा कडेन विनंती करतां की ह्या वेळाचेर तांणी आपलें प्रास्तावीक करचें. सगळ्यांक म्हजो मनापासून नमस्कार. आज बलराम चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमांतल्यान 20 घरांक चावी दिवपाचो कार्यक्रम हांगा संपन्न जाता. अशा वेळाचेर आमचे मदीं उपस्थित आसात लोकसभेचे आदरणीय आमचे अध्यक्ष ओम बिर्लाजी, तशेंच गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे केंद्रीय मंत्री, आमचे सगळ्यांचे एक श्रद्धास्थान श्रीपाद भाऊ, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जे केंद्रीय ऑर्गनायझेशन सेक्रेटरी वी सतीशजी, आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ तानावडे, हांगा उपस्थितांमध्ये जे आमदार आसात दाजी साळकार, उल्हास वेळकर, आमोणकर, तशेंच आमचे गणेश भाऊ, हांगा पक्षाचे सेक्रेटरी आनी NRI कमिशनर म्हणजे नरेंद्र सावयकर आसात, दामू नायक आसात, आमच्या पक्षाचे सचिव. तशेंच म्हाका याद जाता त्या परिस्थितीन हांव आयलो म्हणजे समाजाची सगळे फेरी सांगून पळयला. म्हणजे एखाद्या गांवांतली परिस्थिती, गरिबीची परिस्थिती, सामान्य लोकांची परिस्थिती, या प्रत्येक हालाकीच्या परिस्थितींतल्यान प्रत्येक मनशाची जाणीव असले कारणान जी आसा ही परिस्थिती आज या सभापती पोस्टार आसतना ते दीस आनी आयचे दीस. आनी जर हांवें जर वेगळी कल्पना काडली ना आसत जायत, म्हज्या सत्तेचो हांगा गोंयाक सत्ता आसा, केंद्राक सत्ता आसा, आनी ह्या सत्तेचो सारको उपयोग केलो नासत जर जायत ती म्हजे इतलो करवंट कोण आसूंक शकना ही म्हजी स्वताची भुमिका. आनी तातूंतल्यानच कल्पना आयलें की आमी एक सतत चिंतन करताले की आज प्रायोगिक तत्वाचेर सुद्दां आमी केले जाल्यार म्हज्या आमच्या मतदारसंघामध्ये फुडल्या 5 वर्सां भितर एकही मनीस तो आसा न्ही तो निराश हातात ज्या तकलेचेर
समजा आज जर आम्ही जर अर्धफोणाच्या घरां गेले जर जायत न्ही, ते घर कोणाक मत मारतले ती मानसिकता ताची नाच आसत जर जाय, अशा तरेच्यो हवालातीन हातासरे मनीस जर आसत जर जाय, जो 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 पूर्णपणे शून्य अवस्था जाल्लो आसत जर जायत न्ही, जाल्यार तो शून्य अवस्थे आसला आसत जाय ताची जबाबदारी आमची. आणि ताका जर 1000-2000 दिवन जर कोण मत जर विकत घेता आसत जर जायत न्ही, जाल्यार ती दुर्दैवी परिस्थिती. आणि ती दुर्दैवी परिस्थिती किमान म्हज्या काणकोणच्या भावाचेर, खंयच्याच भावाचेर आणि भयणीचेर प्रत्येक मनशाक सोदून जर आसा न्ही, ताका जी मदत करपाक जाय ती मदत करपाची तयारी आमी सगळ्या कार्यकर्त्यांनी दवरली आसा. दोतोर म्हणजे ती ताकद परत एकदा कार्यकर्त्यांक दिवपाची तयारी आसा. आमी एक शपथ घेतला आसा की काणकोण मतदारसंघात तो कार्यकर्तो आसा 1000 कार्यकर्तो फुडल्या 5 ते 10 वर्सां भितर, की ज्याची ताकद, ज्याची चूल पेट्टा आसतना, म्हणजे एखादो 5 लाख आसतलो, 10 लाख रुपया आसतलो, आमच्या सिस्टमींतल्यान आमी जो काय गजाली करतले तातूंतल्यान, म्हणजे कांय जाणां प्रश्न पडटा कशें कितें काय म्हणून, कोणाचे हात मारून न्ही. अनेक संकल्प आसा, अनेक कन्सेप्ट आसा, आमी विचार करतलो. मागीर पयलोच कन्सेप्ट सांगता, आमच्या दूध ग्राम जो कन्सेप्ट आसा साथ द्या तुम्ही पूर्णपणे. म्हणजे असंख्य लोकांनी, म्हणजे ज्या तरेन सकाळ फुडें कोण आपलो पगार, कोण आपल्या 2 दिसाचो पगार, कोण 5 दिसाचो पगार, कोण 5-5 हजार, 10,000, लाख, 2 लाख, एक घर बांदपाचे लोक मेळ्ळे आसा. आज एक असोच एक आमचो PSPI मेळ्ळो, आतां तो मेळटा बोलो, हे सगळे इन्फ्लुएन्स जावन बोलो की आपूण आमच्या वतीन, आमच्या मित्राच्या वतीन बोला एक घर दिवपाची तयारी आमी दवरपाक. काल एक असोच एक बेळगांवचो म्हजो मित्र आयलो आनी तो असोच एक आनी जाणटो मनशाक 82 सालांच्या मनशाक घेवन आयलो आनी तो प्रभावीत जालो आनी म्हाका ताणें आफोन व्हरता, ताणें 8 लाख रुपयाचो चेक एक घर बांदपाचो ताणें आमकां दिलो आसा. केवळ ही आता मर्यादा गोंय पुरती ना, गोंय भायर गेल्लें आसा. आमी हें सगळें सत्यान करपाक जाय. आमी इतलोच करया, गोंय स्वातंत्र्याच्या 60 वर्सां जावन देश स्वतंत्र 75 वर्सां आमी निदान आमच्या मतदारसंघातलो एकही मनीस आसा न्ही निराश हातात आसची अशा तरेची शपथ आमी घेवया मरे. येस, आमी दोतोर तुमच्या सगळे आमी शपथ घेता आनी पुराय करपाची धमक आमी तुमकां फुडें पावोवंक करता. जेजो म्हजे 2 शब्द दिले. धन्यवाद सर फक्त स्वप्नां पळयना जाल्यार ते जिद्दीन पूर्ण करपा खातीर तो आपले मोलादीक वेळ सुद्दां दितात. सरान आतां जी 12 घरां पूर्ण जाला त्या 12 घरां खातीर सराक एक जोरदार ताळयो जावं दी. जी घरां श्रमदान योजने अंतर्गत तयार जाला ताचे ऑडिओ विज्युअल प्रेझेंटेशन जातलें ते तुमी सगळ्यांनी पळोवचें. कन्सेप्ट हो एक जरी लॉन्च जालो जाल्यार ताची कल्पना ताची वाचून आसा ती लावंक जाय. श्रम करून काम करून केल्लें घर काम. इस समारोह के मुख्य अतिथि आदरणीय लोकसभा अध्यक्ष ओम बिरला सर से निवेदन है कि नमस्कार. पहिला लाभार्थी हरिश्चंद्र रामा नाईक. आधीच दुःखात दिवस काढणाऱ्यावर आणखी संकट कोसळणे. हरिश्चंद्र रामा नाईक. आधीच दुःखात दिवस काढणाऱ्यावर आणखी संकट कोसळणे म्हणजेच नियती या कुटुंबाची परीक्षा घेत होती असे म्हटल्यास वाकवे ठरणार नाही. संकटे किती म्हणून यावी. हरिश्चंद्र रामा नाईक, वय 85, सायकलवरून आईस्क्रीम विकून आपला संसार चालवला.
मध्यंतरी काजूच्या प्लॉटची पावणी येऊन आपल्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलला. काणकोणात 2009 साली आलेल्या महापुराने अनेक काणकोणवासियांचे घरे उद्ध्वस्त झाले. त्यांनाच फटका बसला. त्यानंतर त्यांचे कुटुंब आपल्या भावाच्या घरात स्थलांतरित झाले. मात्र या घरात त्यांना सुख शांती मिळू शकत नव्हती. मोठा मुलगा अक्षय पणजीत एका तारंकित हॉटेलात कामाला होता. कामाला जाताना पुढचा लाभार्थी आरती अशोक गडेकर, तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात, यात तुमचा काही दोष नाही. पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल, असे एका विचारवंताने म्हटले आहे. प्रत्येकाचे एक स्वप्न असते की स्वतःचं घर असावं, पण प्रत्येकाच्या नशिबी हे सुख लाभत नाही. अशीच परिस्थिती श्रीमती आरती अशोक गडेकर यांची. राहणारी मास्तीमाळ गावडोगरी. तिचा जन्म त्याच गावात झाला. 5 भावंडांमधली ती एक बहीण. आज परिस्थितीमुळे माहेरी वास्तव्य करतात. भावाने व आईने तिला व तिच्या मुलांना आश्रय दिला. तिचा लग्न पुढचा लाभार्थी श्रमदान संकल्पनेतून उभारण्यात आलेलं तिसरं घर दाबेल पैंगणीतील श्रीमती नागी ठोकोवर यांचे. मागच्या 70 ते 80 वर्षे दाबेल येथे वास्तव्य करणाऱ्या नागी वरड आणि त्यांच्या कुटुंबाची तशी पाहायला गेल्यास नाजूक परिस्थिती. गवताच्या झाकणीत आणि लाकडी खांबात आपलं जीवन शोधणारी नागी वरड हिच्यासाठी श्रमदान ही संकल्पना कामी आहे. गोवा विधानसभा अध्यक्ष तथा सभापती आणि काणकोणचे कर्तव्यदक्ष आमदार श्री रमेश तोडकर यांच्या दूरदृष्टीतून पुढे कमलाकर गावकर, श्रमदानातून श्रमधाम या संकल्पनेचे अध्वर्यू माननीय सभापती श्री रमेश तोडकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली प्रथम घर श्री कमलाकर गावकर यांचे. 4 मुलं, बायको असा 6 जणांचा परिवार प्रमुख कमलाकर गावकर मात्र कुटुंब जाणीवेतून अलिप्त होऊ लागला. अशा वेळी श्रमधाम ही संकल्पना कमलाकरांच्या कवित्वाला कामी आली. शनिवार दिनांक 9 एप्रिल 2022 रोजी घराची पायाभरणी गोव्याचे लाडके मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आणि आदरणीय सभापती श्री रमेश तोडकर यांच्या उपस्थितीत झाली. पुढे आहेत वनिता विठ्ठल गावकर. श्रमदान या संकल्पनेचे 5वी मानकरी ठरली ती सौ वनिता विठ्ठल गावकर. अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी रोजंदारीवर काम करणारी वनिता. नवरा विठ्ठल कित्येक वर्ष इतरांची कामे करायचा, उदरनिर्वाह चालवायचा एवढेच माहीत होते. स्वतःचे घर असावे, स्वतःचा एक समाजमान संसार असावा याचा विचार कधीच त्याच्या जीवनात आला नाही. या समयी देणगीदारांच्या आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या पुण्यातून निर्माण झालेली चावी देताना मनस्वी आनंद होत आहे. नमस्कार. पुढील लाभार्थी आहेत प्रीती सोमापागी. प्रीती सोमापागी राजबाग तारीर येथील पक्का निवारा नसलेल्या भगिनीची ही कहाणी. राजबाग तारीर हा निसर्गरम्य व दाट लोकवस्तीचा प्रदेश. मात्र 30 वर्षाची प्रीती आपल्या दिव्यांगत्व उराशी बाळगून आपले जीवन कंठित करत आहे. कुबड्या घेऊन ती वावरत आहे. 6 बहिणी व 1 भाऊ असा त्यांचा घरांब आहे. माता पित्याचे छत्र हरपल्याने ते एकाकी जीवन जगत आहे. सभापतींनी सुरू केलेल्या श्रमधाम या नव्या संकल्पाची माहिती तिला लागली. या योजनेतून उभारण्यात येणाऱ्या घरांची माहिती जेव्हा तिला समजली, सभापतींनी तत्काळ त्याला संमती देऊन प्रीती यांच्या झोपडीवरच्या घराला भेट दिली. या घराला भेट दिली तेव्हा सभापतीचे मन त्या घराची अवस्था बघून हेलावले. तात्काळ त्यांनी तेथील कार्यकर्त्यांनी प्रीती यांच्या घराचे बांधकाम करण्याची सूचना केली. त्यांच्या कुटुंबाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. पुढची लाभार्थी आहे तनुजा किशोर पाटील. धडपडणाऱ्या तोल सावरण्याच्या प्रयत्न करणाऱ्या अस्तित्वाला स्थिर स्तरावर करते ती जिद्द. ही जिद्दच आयुष्याला वेगळे वळण देते.
अशा जिद्दीने संसाराचा गाडा हाकणाऱ्या वेळेर राजबाग येथील तनुजा किशोर पागी या माईची धडपडीची एक प्रेरणा होय. तनुजा माईने आपल्या परिस्थितीशी 2 हात करीत कसाबसा निवारा म्हणता येईल अशी झोपडी म्हणता येणार नाही, पण डोक्यावर छप्पर बसणारी खोप उभारली आणि सभापतीने त्यांचं कधीच न पूर्ण होणारे स्वप्न पूर्ण केले. पुढील लाभार्थी आहेत देवयानी दयानंद पागी. राजबाग तारी यांची गेली अनेक वर्षे निवारा नसलेले कुटुंब अडचणींना सामना करत होते. पावसाचे पाणी घरात शिरल्याने अनेक रात्री त्यांना जगून काढाव्या लागत होत्या. दरवर्षी पावसाळ्यात हा त्रास सहन करावा लागायचा. समुद्रकिनारा असलेला सखल भागात हा त्रास नेहमीचा. त्यांचे घरकुलाचे स्वप्न पाहणे हे त्यांच्या अवाक्या बाहेरचे होते. मात्र ते स्वप्न सभापती रमेश तवडकर यांनी पूर्ण केल्याची कृतज्ञतेची भावना देवयानी दयानंद पागी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. पुढील लाभार्थी आहे श्रीमती निर्मला पागी. श्रीमती निर्मला पागी यांचे माहेर खोला पंचायत क्षेत्रातील साळेरी या गावचे. आई वडिलांनी नावेली येथील राजू पागी या युवकाशी लग्न करून दिले. दोन्ही मुलीच्या जन्मानंतर क्षुल्लक कारणास्तव राजू पागी यांनी निर्मला पागी यांचा त्याग केला. दोन्ही मुलीला घेऊन त्या प्रथम माहेरी साळेरी येथे व नंतर काराशिरमळ येथे राहू लागला. नंतर मुडकुल येथील राजेंद्र फळदेसाई यांच्या मालकीच्या जमिनीत एक खोलीची झोपडी उभारून त्या राहू लागल्या. चिरखाणीवर काम करून नंतर पांना येथील एका रेस्टॉरंटवर स्वयंपाकीच्या सहाय्यका म्हणून काम करू लागल्या. निर्मला पागी. पुढची लाभार्थी आहे श्रीमती सुजाता पागी. आगोंद पंचायत क्षेत्रातील दुसरे घर म्हणजे सुजाता पागी यांचे. श्रीमती सुजाता पागी आपल्या 6वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीबरोबर राहते. मात्र राहत्या घरात राहणे धोक्याचे होते. 2 वर्षाआधीच आलेल्या वादळामुळे घराची हानी झाली होती. 2018 साली पती तुळशीदास पागी यांचे दुचाकी अपघातात निधन झाल्याने घरात आधार सासरे रामचंद्र पागीचा होता. मात्र अवघ्या 5 महिन्यात त्याचेही निधन झाले. 2021 साली वादळा वाऱ्याने घराची पडझड झाली. धन्यवाद स्पीकर सर. पुढील लाभार्थी मुख्यमंत्र्याकडे मागता की तांकां चावी भेटेची. नमस्कार. फुडल्या सुवातेचेर येता आमचीच एक भयण विनंती विठोबा वेळी. हांव विनंती करता मुख्यमंत्र्याकडे की तांकां चावी भेटेची. विनंती विठोबा वेळी. विनंती विठोबा वेळी रावपी काराशिमळ आगोंदा. विठोबा वेळी आणि ताची घरकान्न विनंती वेळी आपल्या 5 भुरग्यां वांगडा एक कोपटाक रावताले. सारखे घर नाशिल्ले. एक रूम तो बी पत्रे मारून रुमाच्यो वंटी केल्ल्यो आणि ताचे छप्पर प्लास्टिकचे आशिल्ले. दोगांय दिसपटीचे कामाक वचून आपल्या भुरग्यांक पोसताले. पावसांत तर घराक रावपाचें नाशिल्लें. सगळ्याक उदक वाऱ्यान ते कोपटे केन्ना कोसळप तांकां नाशिल्लें. सभापती सराच्या मार्गदर्शनाखाला तांकां तेंचें स्वप्न पूर्ण जालां. फुडल्या सुवातेर येता कुंभेगाळ पंगीण हांची श्रीमती कुशावती कुश्ट भगत. काणकोण सावन 15 किलोमीटर पयस कुंभेगाळ हो गांव आसा. खोतीगांव अभयारण्या पासून व्हांवपी तळपण न्हंयच्या कुशीक हो गांव आसा. कुशावती माई ही आपल्या 5 पुतां वांगडा थंय रावता. घराचो आदार आशिल्लो तिचो घरकार भुरगीं ल्हान आसतना तांकां सोडून गेलो. सगळीं भुरगीं वळखी जालीं. मोडेर पण वाकड नाही अशी जिद्द घेवन आपण आपल्या भुरग्यांक वाऱ्यार सोडची ना हो ध्यास घेवन रात दीस कश्ट करून भुरग्यांक पोसले. पुढची लाभार्थी आहे पोमो सोमण मिराशी. पोमो सोमण मिराशी मूळगाव जिंतावडी गावडोंगरी. लग्नाव कुंभारवाडा कारवार. मुख्य व्यवसाय शेती आणि काजू. कष्टकरी महिला. प्रामाणिकपणे काम करून 5ही मुलींना सांभाळ करून घरदार सांभाळणारी महिला. पतीच्या निधनानंतर संपूर्ण भार तिने सांभाळला. गावात जे जे लोक मिळतात त्यांच्याकडे काम मागून स्वतः काम करून दोन्ही मुलींचे लग्न करून दिले. घरात मुली वाढलेल्या असून घर कसं बांधणार. आई वडील नाही भाऊ नाही अशा परिस्थितीत वडिलांच्याच लहानशा घरात राहून संसार चालविला. अशा दुसरे लाभार्थी आहे श्रीमती भातू मनोगावकर. वय 67. राहणारी पडसरी गावडोंगरी येथील असून स्वाभिमानी आणि कष्टकरी महिला. गरोदर झालेल्या महिला किंवा बाळंतीला सांभाळणे, बाळाला आंघोळ घालणे, त्यांचे कपडे धुणे अशा या कामातून भातू मनोगावकर
म्हणजेच भातू आक म्हणून प्रसिद्ध आहे अशा महिलेला सभापती श्री रमेश तवडकर सरांनी साकारलेल्या श्रमदान संकल्पनेत राहायला आश्रय देताना खूप आनंद होतो. इरुबेल फेर्नांडीसा लागीं मागता मातशें मुखार येवं. फाटल्या कांय वर्सां हांगा समुद्र किनाऱ्यांनी पर्यटकांक लागून आर्थीक प्रगती पातळ्ळी. तातूंत सुद्दां कांय गराबे अशे आसा जे वयर सरूंक शकले ना. वादळांत मोडून पडिल्ले इरुबेल फेर्नांडीसाचे हे घर कशे तरी ताक धरून आसले. ताचें काम म्हणल्यार तो सादी पिकमी घेता आनी हे आपलें घर कशे तरी चलयता. हे ताची परिस्थिती पळोवन सर रमेश तवडकरान आपलो आदार दिवपाक येवजिलें. मॅथ्यू रिबॉल्डा लागीं मागता मातशें मुखार येवं. आगोंदा गांवांत ह्या ल्हानशा मोडिल्ल्या घरांत कोणाचोच आदार नासतना रावतालो मॅथ्यू रिबेलो. ह्या घराची परिस्थिती सामकीच वायट आसली. घरांत कोण आदार नासतना एकलोच आपलें घर चलयतालो. पोटाक लागून कोणागेर कामाक वचून आपले तो दीस काडटालो. ह्या परिस्थितीक लागून ताच्यान हें घर बांदपाची शक्यता नासली आनी सरान ताचें हें घर पळोवन ताका आदार दिवपाचें थारायलें. नमस्कार. पुढील लाभार्थी आहे श्रीमती साळुगांवकर. अवघ्या 12व्या वर्षी त्यांचं लग्न गुळे गावात झालं. नोकरीसाठी गावातून शहरात गेलेल्या पतीने शहरातच आपला वेगळा संसार सुरू केला. पण साळुगांवकर यांनी खंबीरपणे आलेल्या प्रसंगाचा सामना केला. पण वाढत जाणाऱ्या वयामुळे इच्छा व शक्ती असली तरी शरीर थकल्याने संसार चालविण्यास काम करण्यास बंधने येऊ लागली. दरवर्षी घराची डागडुजी करणे दुरावस्था बनली व इतकी वर्षे खंबीरपणे जगण्याला साळूला आपल्या नजरेसमोर पूर्ण अंधकार दिसू लागला. श्रमधाम योजनेअंतर्गत घर बांधून मिळाल्यावर स्वतःचं स्वाभिमानाचे छप्पर लाभल्यास समाधान गुळे काणकोण येथील श्रीमती साळुगांवकर यांच्या तोंडावर स्पष्ट दिसत आहे. पुढील लाभार्थी आहे सौसावी नाऊ झोरे. सावी नाऊ झोरे पेडे लोले येथे लहानशा झोपडीत आपल्या कुटुंबाबरोबर राहते. एकूण 9 जण झोपडीत राहतात. म्हणायला झोपडी असली तरी वीज नाही, पाणी जोडणी नाही. दिव्याच्या उजेडात ते राहायचे. रात्री जंगली जनावरे येतात म्हणून झोपडीच्या बाहेर शेकोटी पेटवायची आणि रात्रभर आवाज करत झोपी जायचे. त्यांना आज श्रमधाम योजनेने आधार दिला आहे. त्यामुळे झोरे कुटुंबीय आपले हक्काचे पक्के घर उभे राहताना मनोमन सुखावले आहे. आमच्या पुढच्या लाभार्थी आहेत श्रीमती प्रिया देसाई, किनळे काणकोण येथील राहणाऱ्या. त्यांच्या घराची परिस्थिती तशी बेताची होती, परंतु आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांनी कदंब बस स्थानकावर साफसफाई करण्याचे काम करायला सुरुवात केली. पण त्यातून काही आपलं घर सावरता त्यांना आलं नाही. श्रमधाम योजनेअंतर्गत त्यांना आता स्वतःचं असं हक्काचं घर मिळत आहे आणि त्या किती आनंदात आहेत ते तर आपल्याला दिसतच आहे. आपल्या पुढचे लाभार्थी आहेत प्रेमानंद रायकर. चापोली गावात राहणारे हे प्रेमानंद रायकर हे आपलं काम करून पोट भरत जरी असले तरी त्यातून आपल्या घराचा उदरनिर्वाह करणे हे किती त्रासदायक असतं हे त्यांना माहीत असताना श्रमधाम योजनेअंतर्गत त्यांना आज हे घर मिळत आहे. धन्यवाद. सगळ्या खातीर परत एकदा जोरदार ताळे जावडी. धन्यवाद सर. जी घरां बांदल्यात त्या घरांचो सगळो आराखडो तयार करपाचें काम आमचे इंजिनियर विनय बाब तुपकी देसाई हांच्यांनी केल्लो आसा. हांव आमचे गोंयचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत हांकां विनंती करता तांकां फुलांचो गुच्छ दिवन तांचो गौरव ह्या वेळाचेर करचो. काणकोणकारांक अभिमान दिसपी एक गजाल हालींच घडली. संपूर्ण गोंयांतल्यान आगोंदा पंचायतीची सेंट्रल लेव्हलाचेर क्लीन आनी ग्रीन पंचायत म्हणून निवड जाली. त्या खातीर आगोंदा पंचायतीच्यो सरपंच प्रितल फर्नांडीस आनी एक्स सरपंच फातिमा रॉड्रिगीस अभिनंदनाक पात्र आसा.
इस समारोह के मुख्य अतिथि लोकसभा अध्यक्ष ओम बिरला सर से विनती करता हूं कि आगोंदा पंचायत की सरपंच और एक सरपंच का फूल देकर अभिनंदन करें। श्रमदान योजनेक खूपशा जाणांनी डोनेशन दिल्ले आसा। तातूंत भितर चॅक ओनर्स डोनेशन तांच्यांनी पयलीं 11 लाख तांच्यांनी दिल्ले आसा। आतां ते आनी डोनेशन आमकां दिवपाक सोदता। तांकां विनंती आसा की तांणी फुडें येवन तें डोनेशन त्या वेळाचेर दिवचें। उठ रे सगळ्यांक धन्यवाद। आमचे मदीं आसा गोंय भाजपचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सदानंद तानावडे सर। सदानंद शेठ तानावडे सरांना विनंती करता या वेळेचेर तांणी आपले थोडक्यान उलोवप करचें। वीस घरांक ताळयो दिवपाच्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तान व्यासपीठाचेर उपस्थित लोकसभेचे माननीय सभापती ओम बिर्लाजी, गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ज्यांच्या संकल्पनेतल्यान ही घरां बांदपाची योजना जाली, ते गोंय विधानसभेचे सभापती रमेश तवडकरजी, आमचे उत्तर गोंयचे खासदार आनी केंद्रांतले मंत्री श्रीपाद भाऊ नायक, व्यासपीठाचेर उपस्थित भारतीय जनता पार्टी ऑल इंडियाचे जॉइंट जनरल सेक्रेटरी व्ही सतीशजी, आमदार गणेश गांवकर, संकल्प आमोणकर, उल्हास नाईक तुयेकर, ताजी साळकर, आदले खासदार आणि पार्टीचे जनरल सेक्रेटरी नरेंद्र सावयकर, दामू नाईक, व्यासपीठाचेर उपस्थित सगळे मान्यवर, समोर बशिल्ले सगळे पत्रकार आणि मोठ्या संख्येन हांगा उपस्थित आजच्या कार्यक्रमाक आपण येवन हांगा उपस्थित रावल्ल्या सगळ्या भाव आनी भयणांनो, सगळ्यांत पयलीं हांव आमचे सभापती आणि काणकोणचे आमदार रमेश तवडकर आणि त्याच्या संपूर्ण टीमीचे अभिनंदन करता। आम्ही सगळ्यांनी ताळ्यो मारून त्यांचे अभिनंदन करचे, कारण ज्या तरेन ते उलयता आसतना उलयताले की ज्या पार्टीक आपण निवडून आयलो, ज्या पार्टीची आपण हे स्वीकारली, ते अंत्योदय तत्व जे आसा त्या अंत्योदय तत्वाचेर आपण काम फुडें करत आसा। आणि त्यामुळे खऱ्या अर्थान ज्या तरेन आम्ही पळयताले की ताब्यात दिवपाचो कार्यक्रम जातालो आणि ज्या तरेन सगळीं जाणां हांगा येवन कार्यक्रमाच्या निमित्तान आपल्यो चाव्यो घेताले, त्या वेळार आमकां सगळ्यांक लक्षांत आयलां आसतलें। आमी ज्या वेळार व्हिडिओ पळयताले सगळ्यांचें मन एकदम अत्यंत स्तब्ध जालां आसतलें, कारण खरोखर प्रत्येकाचे एक तकलेन आसता की आपलें केन्ना तरी घर जावचें। पण एकंदर सगळीं जर आमी 20 कुटुंबां जर आमी पळयलीं जाल्यार आमी ती प्रत्येक जण केन्ना तरी आपलें स्वप्न स्वताच्या आधाराचेर पूर्ण करतलो अशें दिसना। आनी त्या अर्थान खऱ्या तरेन रमेश तवडकर आनी तांच्या संपूर्ण टिमीन केवळ घर बांदून दिलें अशें ना, पण घर बांदता आसतना स्वता तातूंत वावर केलो। म्हणजे जेणे केन्ना पिका साथीन घेवना तेणे खणलें आनी जेणे केन्ना पेंट मारुना तेणे त्या घराक पेंटूय मारिल्लो। हांगा येवच्या पयलीं हांवें वचून ते अर्दफोंड हांगासले नायक फॅमिलीचे कुटुंबाचें घर पळयलें आणि त्या घरातली कुटुंबाची परिस्थिती पळयली, कारण म्हाका याद जाता 9 एप्रिलाक जेन्ना फाउंडेशन स्टोन जाल्लो त्या वेळाचेर हांव आनी मुख्यमंत्री कार्यक्रमाक उपस्थित आशिल्ले आणि एकंदर हे सगळें पळयल्या नंतर 2 म्हयन्याच्या कालावधीन येदे व्हडलें काम पूर्ण करप ही सोपी गोश्ट न्ही।
त्याच्या म्हणल्यार डेडिकेशन हे लागताच. पण हे सगळे करता आसतना एखादो दानशूर व्यक्ती जर असत जाल्यार तेकाय दिसता की आपण कितें तरी दिवं जाय. आणि त्या लागून आमचे सभापती रमेश तवडकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमीन ज्या तरेन हे सगळें काम फुडें व्हेलें आणि त्यामुळे बरेचशे दानशूर व्यक्ती फुडें आयिल्ले आसात आणि ज्या तरेन संकल्पना, कारण आमी सगळे पळयता आसतना आपल्या मतदारसंघा भितर काम करता आसतना एखादें म्हाका मत मेळटलें आणि म्हणूनच आपण त्या व्यक्तीचें काम करपाक जाय ही तकलेन न दवरता ह्या समाजा भितर आपण एखादो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आसा त्या वेळार ह्या समाजाक लागून आपण कितें तरी करूं जाय. आपण ज्या मतदारसंघा भितर निवडून आयिल्लो आसा त्या सगळ्यांचे आपण बरें करूं जाय ही संकल्पना तकलेन दवरून तांच्यांनी काम फुडें व्हेल्लें आसा. आणि खरोखरच हांव तांचें अभिनंदन करता, कारण तांच्यांनी सांगलें आपल्याक सपोर्ट जाय. मुख्यमंत्री सरकार म्हणून पूर्णपणे तांच्या फुड्यान उबे आसात. भारतीय जनता पार्टी गोंय प्रदेश म्हणून आमची संपूर्ण टीम जी आसा ती ह्या संकल्पनेक रमेश बाब तवडकरा फाटल्यान उबी रावतली हे हांव आज जाहीरपणान हांगा सांगपाक शकता. कारण आमच्या पार्टीचें एक तत्व आसा, ह्या समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आमकां पावपाक जाय. आणि म्हणून मुख्यमंत्र्यान ज्या वेळाचेर ठरयलें, ज्या वेळाचेर ठरयलें आत्मनिर्भर भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे व्हेलें ते फुडें व्हरता आसतना आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी स्वयंपूर्ण गोंय ही संकल्पना फुडें व्हेली. आणि त्या लागून ही एक योजना जी आसा ही सुद्धा त्याचोच एक भाग आसा. आमी सगळ्यांनी जर ठरयलें एखाद्याक वयर काडपाक जाय, एखाद्याक मदत करपाक जाय आसत जाल्यार ह्या माध्यमांतल्यान आमी मदत करून त्याच्या तोंडाचेर ते आमी हास्य पळोवपाक शकता. हांगा ज्या वेळाचेर चावे दिताले कांय जाणांनी रडली, कांय जाणांनी पांयां पडली, कारण स्वप्नानूय चिंतून आशिल्लें की येदें व्हडलें बरें घर आपल्याक मेळपाक शकतलें. आणि त्या लागून हांव परत एकदां चड न वेळ घेता, कारण आमचे माननीय सभापती तांकां वचपाचे आसात. हांव परत एकदां संपूर्ण टीमीचें अभिनंदन करता आणि खास करून आमचे सभापती रमेश तवडकर हांच्या संकल्पनेंतल्यान हांच्या तकलेन आयिल्ली ही योजना म्हाका दिसता सगळ्यांनी फुडें व्हरची. आणि खास करून हांगा आयिल्ले गोंयभरले आमचे पत्रकार भाव, ह्या सगळ्या भावांनी ह्या योजना संबंध गोंयभर पावोवपाचें काम केल्लें आसा. बरेचशे पत्रकार स्वता येवन तांच्यांनी थंय फोटोग्राफी घेवन आपापल्या माध्यमांतल्यान प्रसिद्धी दिवपाचें काम केल्लें आसा. आणि ताका लागून एक एकदां बरें दिसता की एखादो बारीक कार्यक्रम पण ती कार्यक्रम संबंध गोंयभर संबंध भारत देशभर हळूहळू पावपाक लागिल्लो आसा. हांव तांचें अभिनंदन करता आणि म्हजे उलोवप सोंपयता. धन्यवाद. जय बरें. धन्यवाद सर. आमचे मदीं आसात केंद्रीय पर्यटन मंत्री आदरणीय श्रीपाद भाऊ नाईक सर. तांकां विनंती करता ह्या वेळाचेर आपले मनोगत व्यक्त करचे. नमस्कार. श्रमदान या संकल्पनेनुसार बाब रमेश आमचे माननीय सभापती श्री रमेश तवडकर आणि जी 20 घरां जी बांदली आणि तांचे ताब्याचे वितरण आतांच जालें ह्या सगळ्या कार्यक्रमाक. ह्या कार्यक्रमाक ज्यांच्या हाताने जावंक जाय आशिल्लें अशें ताजेशें नेतृत्व देशाचे लोकसभेचे सभापती आदरणीय ओम बिर्लाजी, भारतीय जनता पार्टीचे सहसंघटन मंत्री श्री व्ही सतीशजी, गोयचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी, पक्षाचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ तानावडेजी, व्यासपीठाचेर बशिल्ले सगळे आमचे आमदार, पक्षाचे पदाधिकारी, इतर मान्यवर, समोर बशिल्ले मान्यवर, पत्रकार बंधू, उपस्थित माता भगिनी आणि बंधुलो. जास्त वेळ घेणं आमकां माननीय आदरणीय सभापतीचे भाषणान दिवंक आणि त्यामुळे थोडक्यात 1-2 मिनिटात सगळ्यात पहिली हांव माननीय सभापती रमेश बाब तवडकर आणि ताची टीम हांचे मनापासून हांव अभिनंदन करता आणि तांकां शतशः हांव सलाम करता. श्रमदान ही संकल्पना ज्यांच्या तकलेक आयली हे खरोखरच सहकार क्षेत्र जे आसा, सहकार जो आसा तो परत जिवंत करपाचें काम म्हाका ह्या श्रमदान संकल्पनेन आमी आमच्या दोळ्यांनी पळयलां आणि हे पळोवन खूब मन निश्चितपणे भरून आयलां. श्रमदान म्हाका दिसता हे समाज परिवर्तनाचें योग्य साधन अशें म्हाका दिसता. आमी सदांच म्हणटात भारतीय जनता पार्टी जी काही विचारधारा आसा, जशें शेवटची व्यक्ती जी काही समाजात आसा तांकां आपल्या पांयाचेर उबे करपाचें जें काम आसा, जे गोष्टीची कमतरता आसा ती कमतरता ताका दिवपाचें जें काम आसा आणि हे
ह्या शेवटच्या मनशाक बरें करपाचें काम जें आसा तें भारतीय जनता पार्टी करता, करीत येयल्ली आसा. ताजें एक समाधान एक उदाहरण आसा. साधारण 1 रुपया आणि 1 दीस ही जी संकल्पना खूप उत्तम संकल्पना आसा. आणि हे सगळे पयलीं हे सगळ्यो गोष्टी समाजात आशिल्ल्यो, परंतु जसो जसो वेळ गेलो तशी ही संकल्पना हळूहळू गायब जाली. सहकार सोडून दी आपण म्हणजे कुटुंब आणि हांव हाजे पुरते जे एक मर्यादित स्वरूप आज आमी पळयतात, ताका फाटो दिवन हे श्रमदान जी काही संकल्पना आसा ती अशी जर उबर आयली तर खरोखरच हे सुखाचे जे कितें कार्यक्रम आज आमी पळयतात, तांच्या चेहऱ्याचेर जो आनंद ओसांडता आमी पळयतात, ते पळोवन खूब आनंद दिसता. आणि म्हणून म्हाका दिसता हे जे कार्य जे आसा ते माननीय सभापती बाब रमेश तवडकर हांणी एक सामाजीक बांधिलकी, आमी सदांच म्हणटा राजकारण हे काही सत्ता भोगपाचें साधन न्हय, तर हे समाजाची सेवा करपाचें प्रमुख साधन आसा. आणि त्याच माध्यमातून आज रमेश बाब तवडकर आणि तांची सगळी टीम आणि जे कितें अलौकिक कार्य केल्लें आसा आणि जी काही एक समाजाक दिशा दिल्ली आसा, आमकां सगळ्यांक दिशा दिल्ली आसा, त्या बद्दल जे परत एकदा तांकां धन्यवाद. म्हाका चड वेळ घेना, पण सांगपाचें आसा इतकेंच की ही जे सहकार्याचे जे कितें उदाहरण आज आमी पळयतात ते परत समाजाक येवपाची गरज आसा. आमी जर पयलीं आज आमचे कितले तरी शेतां आज बुडून आसात. सहकाराचें उदाहरण म्हणून सांगता की जे शेतकार आशिल्ले पयलीं ते सगळे बांद स्वता राखताले, खंय तरी इल्लेशे खावटे पडले, बारीकशे कितें हें पडलें तर रातोरात वचून ते पुरयताले, ताका लागून खावटी बंद जाताली, शेतां सुरक्षीत आशिल्ले. हें एक सहकाराचें उदाहरण आशिल्लें. आणि म्हणून अशे तरेचे आज आमी एक विचित्र तरेची परिस्थिती आमी पळयतात. ही परिस्थिती ह्या सहकार्याच्या हातूंतल्यान मात आमी केल्ली पयल्ली आसा. हांव एका गांवांत खंय तरी परराज्यान गेलो आणि त्या गांव असो आशिल्लो ताचे कडेन सगळ्यां कडेन जमीन आशिल्ली, परंतु तांकां डे टू डे हे सगळें करपाक शेताचें काम करपाक पयशे नाशिल्ले. पण एक तरी रमेश बाबा सारको त्या गांवचो एक प्रमुख न्ही, तो गांवचो एक स्वयंसेवक तो उबो जालो आणि तांकां पयशे ना आनी आमी शेतां रोवया आनी तितून तुमचे खंय तरी दोनूय वेळेचे अन्नाचो पुरवठो आणि अन्न जर तुमकां सगळ्यांक मेळटलें. आनी ताणें सगळ्या शेतकऱ्यांक एकत्र केले. एकत्र करून ते सांगलें की काय ना, तुमचो डबो टिफीन घेवन तुमी यात. आज एकटेच आमी सगळे 22 घरां आसात, 22 घरांतले 22 जाण आमी एकट्याचें शेत आज खणुया. एकट्याचें शेत रोवयता नंतर अशी सगळी 22 घरां शेतकारांचे शेत खणून पडले विदाउट एनी पयशे, एक पयशे शिवाय. त्याच बरोबर जेन्ना जेन्ना खंय तरी शेत लिवपाचें आशिल्लें, ताजे मशागत करपाक अशी सगळ्या लोकांनी वचून 22 जणांची शेतां अशी ज्या सहकाराच्या माध्यमातून राहिली आणि ताका भरपूर जे धान्य तातूंतल्यान मेळ्ळें, हें एक सहकाराचें उदाहरण. आणि हे सगळे प्रयोगशाळा आमकां सगळें काही दिला. परंतु आमी जर एकामेकाक सहकार्य बंद केले, सहकार्याक जर पयशांची गरज ना, पयसो अलट संपत्ती येता, अलट बऱ्या मनाचे मनीस ह्या जगान आसात. ताचे उदाहरण ह्या घरात जी जेणे मदत केल्या अशा पद्दतीची मदत ही आपोआप येता. कार्य बरें आसूं जाय आनी ताची भावना बरी आसची. आणि हो एक सहकार जर आमी हातांत धरले जाल्यार कदाचित आमच्या समोर ज्यो काही अडचणी आसात, आव्हानां आसात, ती आव्हानां आमी पार करूं शकतले. हांव परत एकदा तुमचे सगळ्यांचे वतीन बाब रमेश तवडकरांचे मनापासून अभिनंदन करता, तांचे टिमीचें अभिनंदन करता. मागीर दोन उतर सोंपयता. भारत माता. धन्यवाद सर. तवडकर सरांचे कार्य पळोवन अनेक जाण डोनेशन दिवपा खातीर फुडें आयिल्ले आसात, येतात. तातूंत भितर आसात भोम पंचायतीचे माजी सरपंच सुनील भोमकर, ते 2 लाख दिवपाक सोदतात. त्याच बरोबर धाकू मडकईकर ZP मेंबर, ते 1 लाख दिवपाक सोदतात. तांकां दोगांक फुडें आपयतात. तांणी आमचे माननीय सभापती तांचे कडेन हे चेक जे आसा ते सुपूर्द करचे. तवडकर सरांच्या कार्याक सदांच पाठबळ दिवपी आमचे गोंयचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत सर, हांव सराक विनंती करता ह्या वेळाचेर आपलें उलोवप करचें. श्रमधाम ह्या संकल्पनेतल्यान 20 घरांच्यो चावी दिवपा खातीर आयोजीत केल्ल्या ह्या कार्यक्रमाक आमच्या मदीं आसात लोकसभेचे अध्यक्ष श्री ओम बिर्लाजी, आयच्या कार्यक्रमाचे निमंत्रक आणि ज्यांच्यानी हो कार्यक्रम घडोवन हाडला गोंय राज्याचे सभापती रमेश तवडकर, भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री श्री व्ही सतीशजी, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ कानवडे, त्याचबरोबर आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक,
आमचे आमदार तिगूय जण हांगासर आसात, बाकीचे व्यासपीठाचेर बसलेले सगळे मानेस्त, माझ्या समोर बसलेले गोंयभरांतल्यान आयिल्ले सगळे सरपंच पंच कावन्सिलर्स आणि काणकोण भागातल्या सगळ्या मोगाळ भावांनो आणि भयणांनो, प्रेस मिडियांतले माझे सगळे फ्रेंड्स, त्याचबरोबर ओम बिर्लाजी अध्यक्ष हांच्या बरोबर आयिल्ले तांचे सगळे पदाधिकारी, सगळ्यात पयली बलराम ट्रस्ट हांचे पदाधिकारी हांचे खूप खूप अभिनंदन करता. श्रमधाम ह्या योजनेंतल्यान आज 20 घरांची चावी ही तांकां सुपूर्द केली आणि फुडलो संकल्प जो दवरला 200 घरां फुडल्या 5 वर्सांच्या बरोबर पुराय करपाक. सगळे डोनर्स, जितके डोनर्स तुमकां सगळ्यांनी जे डोनेशन केलें तांचें हांव खूप खूप अभिनंदन करता. आमकां ह्या संकल्पनेंतल्यान दिसून येता की फुडें सरपाक जाय, मदत करपाक सगळे जाण आसा. श्रमधाम ही संकल्पना श्री रमेश तवडकर सर सभापती यांच्यानी मांडली आणि ताका सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात तेंको दिलो. म्हणून तर आज काणकोणांतली 20 घरां पुराय जावपाक शकली. आमी पळयता की गेल्या 60 वर्सां गोंय मुक्त जावन पुराय जालें. खरें म्हटल्यार अंत्योदय तत्वाचेर आमी सरकार चलयता, त्या प्रत्येका पर्यंत पावचे ही आमची संकल्पना आसा. पण अजूनय बी गोंयांत खंय तरी अशा पद्दतीन गरिबी खातीर आसतले आणि कोण तरी अशा पद्दतीन जे फाटी उरल्या, आमची विधवा भयण आसतली, अपंग भाव आसतलो किंवा आमची जाणटेली आवय किंवा बापूय आसतली, वेगवेगळ्या कारणांनी त्यांचेर येयल्ल्या संकटा खातीर कदाचित तांकां स्वताचें घर आसचें ना किंवा तांकां स्वताचें उदरनिर्वाहाचें साधन आसचें ना आणि म्हणून तर ते फाटी उरले. तांकां कोणी तरी समाजांतल्यान आधार दिवपाचो आसता आणि आमी जे राजकारणी म्हणून सगळ्यात पयलें काम जर कोणाचें आसत जाल्यार ते आमचे आसतले. जो त्या मतदारसंघाक रिप्रेझेंट करता, तो ताका प्रतिनिधित्व करता, ताजे आसतले. आणि तोच उद्देश घेवन श्री तवडकर सर हांच्यांनी पयली स्टेप घेतल्या. म्हाका दिसता तांच्यांनी घेतलेली पयली स्टेप पळोवन इतर जाणांकूय बी अशाच पद्दतीच्या संकल्पनेंतल्यान फुडें वचपाचें अशें दिसता. आणि हाज्या फुडें म्हाका दिसता 40 मतदारसंघांतल्यान अशा पद्दतीची संकल्पना फुडें वयतली हें पळोवन म्हाका खूब बरें दिसता. घर बांदपाक विविध योजना आसा. प्रधानमंत्री आवास योजना आसा, आमी पळयता की अटल आश्रा योजना आसा, सोशल वेलफेअरांतली अटल आश्रा योजना आसा आणि नव्यान आमी सुरू केल्ली इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आसा. ताका आमी 3 लाख रुपया पर्यंत घर बांदपाक, घर रिपेर करपाक 1.5 लाख रुपया पर्यंत, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 2.5 लाख रुपया पर्यंत. पण आता तुम्ही जर पळयले हे 20 जाण जे समोर आयले हांची म्हणजे विचार करपाची क्षमता त्यांच्यात ना. म्हणजे विचार करून ऍप्लिकेशन हांव त्यांच्या पर्यंत खंय तरी गव्हर्नमेंट ऑफिसा पर्यंत पावयतलो हे ते विचारूय करूंक शकना, ताज्या फुडें आशिल्ले. म्हणून हांवें म्हटलें सरकारूय बी तेंको दिवपाक तयार आहा, पण सरकाराची योजना जर आमी लोकां पर्यंत पावयतली आसत जाल्यार ताका मदलो कोण तरी एखादो मनीस लागता. तो कदाचित म्हणजे निवडून येयल्लो आमदार आसतलो, निवडून येयल्लो पंच आसतलो, सरपंच आसतलो, कावन्सिलर आसतलो, नाजाल्यार गांवांतलो सामाजीक काम करपी कार्यकर्तो आसतलो. त्या सामाजीक कार्यकर्त्यान जर इनिशिएटिव्ह घेतली जाल्यार म्हाका दिसता आत्ता आशिल्ले मोदीजीचे सरकार म्हणजे डबल इंजिनचे सरकार केंद्रातले आणि आमचे हे खंयसरूच कमी पडचे ना. आणि ताका लागून म्हाका दिसता आमी सगळ्यांनी अशा पद्दतीन इनिशिएटिव्ह घेवपाची गरज आसा. हय, सरकारा कडल्यान ताका 3 लाख रुपया मेळूं शकता. उरलेले पयशे जर आमी इनिशिएटिव्ह केले जाल्यार पुराय गोंयांत एकूय म्हणजे घरा शिवाय मनीस उरूंक शकना. पण तितूंतले डिस्प्यूट मिटचे पडटले. गांवागांवांतले जर तंटे मिटले आसत जाल्यार अशा पद्दतीची घरां ही जावपाक शकता. आमी तंटे कित्याक म्हटले? घर कदाचित भाटकाराच्या जागेत आसतले, घर कदाचित दोगांच्या भावा मदली झगडी आसतली, घर कदाचित तिसऱ्याच्या, पण आमी पळयता म्हणजे ल्हानशें घर बांदपाक 100 स्क्वेअर मिटराचे 200 स्क्वेअर मिटराचे भाटकारांत खंय तरी म्हाका दिसता मनीसपणा दाखोवन ताका तें घर एलाव करचें पडटलें, ताका तो टॉयलेट एलाव करचो पडटलो. आपल्याच भावाक दुसऱ्याक जर घर मेळटा आसत जाल्यार एखाद्या भावान ताका सहकार्य करचें पडटलें, जाल्यार तें घर जावचें पडटलें. म्हणून पॉझिटिव्ह दृश्टिकोन जर दवरलो आसत जाल्यारूच अशा पद्दतीच्यो संकल्पना साकार जावपाक शकता. अशा पद्दतीच्यो श्रमधाम जे आसा हे घडोवन येवपाक शकता. त्या खातीर म्हाका दिसता गोंयांतल्या सगळ्या लोकांनी पॉझिटिव्ह संकल्पना दवरची पडटली जाल्यारूच श्रमधाम ही संकल्पना साकार जावपाक शकतली. म्हाका दिसता ही संकल्पना साकार जावपा खातीर सगळ्यांनी केल्ले कश्ट म्हणजे श्रमधाम हेच्या फाटीमागे उद्घाटनाच्या कार्यक्रमाक हांव आयिल्लो
आणि जशें तवडकर सरान म्हटलें बऱ्याच जाणांक दिसतलें की बऱ्याच जाण टिकाय करताले तेंचेर खंय तरी एक घर करून थांबतलो 2 घर करून थांबतले म्हळ्यार तांचें विजन म्हाका खबर आशिल्लें हांव आनी आमच्या पार्टीचे अध्यक्ष सदानंद तानवडे उक्तावणाच्या प्रकल्पाक आयिल्ले आनी दिसता तेंच्यांनी आव्हान केलें की 1 रुपया दियात म्हणून तुमचो 1 रुपया आनी 1 दीस दियात फक्त तेंच्यांनी तुमच्या कडेन मागलेलो 1 रुपया आनी 1 दीस काणकोणांतल्या कितलेशेच कार्यकर्त्यांनी तेच दिसाच्या पेटयेन म्हाका दिसता लाखावयर पयशे जमा जाले हातूंत काणकोणकारांचें दातृत्व दिसून येता हांव अभिनंदन करता काणकोणकारांचें ते फक्त पयशे दिवन वगैरे रावूं ना पयशे दिवन वगैरे रावूं ना तर ते 1 दीस काम करपाक त्या घरा कडेन गेले तांच्यांनी स्वताहून कामूय केलें हें तितकेच म्हत्वाचें आसा आजकाल पयशे दिवपाक खूब जाण आसा पयशे जाय जाल्यार 10,000 रुपया दी म्हाका काम करपाक मेळना पण तरी सुद्धा म्हणजे 10,000 रुपया 15,000 रुपया दिले आणि स्वतःहून काम करून थंय वचून काम करप हे तितकेच महत्वाचे असले म्हणून हांव काम केला त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे बी खूप खूप अभिनंदन करता आज कष्टान अशा पद्दतीन 20 घरां उबी रावली म्हाका दिसता तांच्यांनी केल्लो फुडलो प्रकल्प तांचो 200 घरांचोय प्रकल्प जो आसा हो अशाच पद्दतीन पुराय जातलो हाची म्हाका निश्चितच खात्री आसा म्हाका परत मेळटा आसतना सांगताले की गोंयभरांतल्या इतर भागांतल्यान सागे आसतले केपें आसतले ह्या उरले कडल्यानय बी लोक एप्लिकेशन घेवन सभापतीक सोदपाक येवपाक लागलेले आसा म्हाजेंय घर आसा बांदपाचें म्हाका दिसता वेळ पडल्यार आतां पेडणे आनी नॉर्थाच्यानय बी सभापतीक सोदपाक येतले लोक पण निश्चित रित्या बरें काम करता ताका सोदपाक येता ही गजाल तितकीच म्हत्वाची आसा पण हे पुराय काम करपा खातीर सरकार तांच्या बरोबर आसा सरकारी योजनेंतल्यान ज्या ज्या जाग्यार तुमकां मदत करपाक मेळटा मागीर प्रधानमंत्री आवास योजना पासून अटल आश्रय आवास योजना पर्यंत जर आमकां ती मॉडिफाय करची पडली जर आमकां ती थोडेशे भितर अमेंडमेंट करचे पडले आसत जाल्यार ते करून सुद्धा सरकाराचो तेंको असल्या लोकांक दिवपा खातीर सर आमी तुमच्या बरोबर आसतले तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है हेच हांव सांगता कारण गोंयांत पुराय आमकां सगळे कडेन अशा पद्दतीची घरां ही पुराय करपाची आसा म्हणून तर हांव म्हणटा की सामाजीक संस्थांनी अशें बरें काम करपा खातीर फुडें येवचें हे दीस तर हे सगळें जावपाक जाय तांच्यांनी दुसरो संकल्पना जी मांडली निश्चित रित्या तांच्यांनी दुसरी संकल्पना मांडली की तांच्यांनी एखादो डेरीचो प्रकल्प सुरू करपाक किंवा इतर आसतले कार्यकर्ते हांच्या बरोबर जेका आमी म्हणटा की स्वयंरोजगार जो निर्माण जावपाक जाय ऑनरेबल प्रायम मिनिस्टरांचें स्वप्न आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंयांत कन्वर्ट जावपाक जाय आणि ते स्वयंपूर्ण गोंयांत कन्वर्ट जावपा खातीर सातत्यान हांव उलयता आसतना सांगता की गोंय हे स्वता स्वयंपूर्ण जावपाक शकता आज गोंयांत ज्या पद्दतीच्यो ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आसा त्या पद्दतीन आमी म्हणटा की मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट हांगासर क्रिएट जावपाक शकता मोठ्या प्रमाणात सेल्फ एम्प्लॉयमेंट क्रिएट जावपाक शकता खूप मोठ्या प्रमाणांतल्यो आयच्या तरणाट्यांक हांगासर संदी अवेलेबल आसात टुरिझम इंडस्ट्रीज असतली किंवा बाकीच्या इतर इंडस्ट्रीज असतली मोठ्या प्रमाणात ते तरणाटे हे स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग जावपाची गरज आसा आणि त्याच संकल्पनेंतल्यान तेंच्यांनी जी स्वयंरोजगार जी संकल्पना मांडल्या त्या स्वयंरोजगाराच्या संकल्पनेक सुद्धा सरकाराचो पुराय तेंको आसतलो तुम्ही स्वयंरोजगार करपा खातीर फुडें सरात मागीर ते एग्रीकल्चर आसूनी हॉर्टिकल्चर आसूनी फिशिकल्चर आसूनी डेरी कल्चर आसूनी किंवा ईडीसीच्या वतीन चलपी आमचो म्हणजे चीफ मिनिस्टर रोजगार योजना आसूनी जर आमकां एखाद्या योजनेत बदल करचो जरी पडलो आसा स्वयंरोजगार सुरू करपा खातीर जाल्यार गोंयच्या तरणाट्यांक स्वयंरोजगार दिवपा खातीर सरकार ते करपा खातीर तयार आसा निश्चित रित्या काणकोणकारांक हांव सांगपाक सोदता रमेश तवडकर सर आसा भिवपाची गरज ना कारण तवडकर सराक संकल्पना म्हणजे उदरगतीचे साधन जे आसा हे आमी पळयता की सर्वांगीण विकास ह्या पुराय तालुक्याचो कसो जातलो हाजो भोमानी सभापती हांणी स्वप्न दवरलेलें आसा आनी तें स्वप्न साकार करपाक तुमी सगळे जाण तांच्या बरोबर आसा सातत्यान आमी पळयता की पुराय जर एखादें एकट्या कडेन काम जावपाक नासता आनी एकट्या कडेन केन्नाच जायना म्हणून तर तुमी सगळे जाण तांच्या वांगडा आसा तुमी सगळे जाण ताका सपोर्ट करीत आसा घरां बांदपाक आसतले स्वयंरोजगार करपाक आसतले काणकोणाच्या विकासात आसतले आनी तुमी सगळे जाण जर रावत आमी म्हणटा की काणकोण हो शेवटचो तालुको न्ही काणकोण हो पयलो तालुको जावचो जितून कडल्यान उदरगत सुरू जावची अशा पद्दतीन जावचो तांच्यांनी एक 2-3 प्रकल्प विचार केला मुद्दामून आत्ता सांगना कारण जो पर्यंत जे प्रकल्प अस्तित्वात येना म्हाका दिसता तांकां सहकार्य कुमुदिताचे खूप मोठ्या प्रमाणात मेळटले कुमुदिताचे सदस्य थंय बसल्या आणि तांच्यांनी सांगला कारण आयज पर्यंत आमी पळयता सरकार जी योजना हाडटा ती त्या गांवच्या विकासा खातीर हाडटा आणि गांवचो विकास करपाक उदरगत करपाक जागा ही खूप महत्वाची आसता आणि निश्चित रित्या कुमुदितान जर मदत करीत जाल्यार काणकोणचो विकास खंयसरूच फाटी उरचो ना काणकोणचो विकास सगळ्यापेक्षा चड मोठ्या प्रमाणात जावपाक शकता
येता त्या काळात काणकोणात खूप मोठ्या प्रमाणात उदरगत करपाचें आमचें स्वप्न आसा। आजच्या ह्या खासा सुवाळ्याक आमचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला जी, सर आप यहाँ आके अपने इस कार्यक्रम की शान बढ़ाई, इस कार्यक्रम जिस तरह से इस कार्यक्रम की ऊंची बढ़ाई, इसलिए मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। सही में सर 20 घर की चाबी श्रमधाम प्रोजेक्ट के अंतर्गत आपके शुभ हस्ते जिन लोगों को हमने दिया, तो निश्चित रूप से ये कार्यक्रम गोवा लेवल पे नहीं तो नेशनल लेवल पे इस कार्यक्रम को हाईलाइट मिला, इसलिए भी मैं सर आपका बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। सर आप सुबह का आपका भाषण विकसित भारत 2047 में सही में सभी हमारे पंच सरपंच जो आपने हाईलाइट किया, इस देश विकसित करने के लिए जिस तरह से जिम्मेदारी जो लोक प्रतिनिधि की है आपने सभी को हाईलाइट किया। मुझे लगता है गोवा के सभी पंच सरपंच, जिला पंचायत सदस्य, काउंसिलर इससे आगे विकसित भारत करने के लिए विकसित गोवा में निश्चित रूप से योगदान देंगे, ये मैं आपको आश्वस्त करता हूं। और विकसित भारत मोदी जी का स्वप्न साकार करने के लिए विकसित गोवा करने में हम कुछ कमी नहीं रहेंगे, हम भी कुछ कम नहीं, यही कह के मैं मेरी वाणी को विराम देता हूं। जय हिंद, जय भारत। धन्यवाद सर। इस समारोह के मुख्य अतिथि आदरणीय लोकसभा के अध्यक्ष आदरणीय ओम बिरला सर से मैं अनुरोध करता हूं कि हमें इस समय संबोधित करें। कानकोन गोवा में आज बलराम चैरिटेबल ट्रस्ट के द्वारा एक गरीब के सपनों को पूरा करना, उसकी आकांक्षाओं अपेक्षाओं को पूरा करने का जो संकल्प लिया है, उसके लिए मैं गोवा विधानसभा के अध्यक्ष श्री रमेश तावलकर जी को बहुत बहुत शुभकामना देता हूं, बधाई देता हूं। आज इस कार्यक्रम में गोवा के लोकप्रिय मुख्यमंत्री गोवा को हर क्षेत्र में विकसित बनाने के सपने और संकल्प को पूरा करने के लिए सिद्धि की ओर अग्रसर डॉक्टर प्रमोद सावंत जी, केंद्र सरकार में हमारे मंत्री, हमारे साथी श्रीपद यशो नायक जी, माननीय बी सतीश जी, सदानंद गौड़ा जी, गणेश भाव जी, उल्लास जी, दानी सालकर जी, संकल्प अमोकर जी और सभी माननीय विधायकगण, जिला परिषद, नगर पालिका, पंचायत के प्रतिनिधि भाइयों बहनों और यहां पर आए सभी अतिथियों का मैं स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं। विशेष रूप से उन सब लोगों का अभिनंदन करता हूं जिन्होंने इस श्रमदान निर्माण में अपना सहयोग किया, जिन्होंने श्रम से सहयोग किया, कड़ी मेहनत की भवन बनाने में, कुछ ने आर्थिक सहयोग किया। सभी लोगों ने सामूहिकता के साथ अपने अपने प्रयासों से आज उस गरीब के सपनों को पूरा किया। मैं देख रहा था जब उनको मकान की चाबी मिल रही थी, उनके आंख में आंसू झलक रहे थे।
खुशी के आंसू झलक रहे। जब मैं एक मकान के अंदर गया तो मैंने देखा कि उस परिवार के अंदर पत्नी से चला नहीं जा रहा था, बच्चे से चला नहीं जा रहा था और कई शारीरिक दृष्टि से भी कमजोर थे। शारीरिक दृष्टि से कमजोर, आर्थिक दृष्टि से कमजोर। उन्होंने जब अपना घर देखा तो उनके जो सपने जिंदगी भर नहीं हो सकते थे वो बलराम चैरिटेबल ट्रस्ट ने पूरे किए। और ये आज हमने देखा कि जिंदगी भर मेहनत करने के बाद भी व्यक्ति का एक सपना होता है, मेरा अपना घर, और उसके लिए वह जिंदगी भर धन कमाता है, कड़ी मेहनत करता है, लेकिन फिर भी वह अपना घर नहीं बना पाता। रमेश तावड़कर जी ने प्रयास किया और आज जनसहयोग से 20 मकान इन गरीब व्यक्तियों को मिले और निश्चित रूप से उनके सपने पूरे हुए। ऐसे ही देश भर के अंदर करोड़ों लोग थे जो आवासहीन थे, जिनके मकान नहीं थे, मकान थे तो कच्चे थे। माननीय प्रधानमंत्री जी ने उन आवासहीन कच्चे मकानों को पक्का करने का संकल्प लिया और देश में शहर गांव में 3 करोड़ से ज्यादा आज प्रधानमंत्री आवास के रूप में उनके घर, पक्के घर मिले। केवल पक्के घर नहीं मिले, उनके घर में बिजली, गैस कनेक्शन, पानी, एक बुनियादी सुविधाएं जो आवश्यकता एक मकान के लिए होती है, उन बुनियादी सुविधाओं को पूरा करने का काम भी देश के प्रधानमंत्री जी ने किया। और इसी तरीके से मैं देख रहा हूं गोवा के अंदर, दूर दराज गांव के अंदर किस तरीके से शिक्षा के बेहतरीन शिक्षा के मंदिर बनाए जाते। ये कक्ष देख लो जो महाराणा प्रताप, छत्रपति शिवाजी और कई महापुरुषों की तस्वीर यहां पर लगी है, कई संतों की यहां तस्वीर लगी है, ताकि इन सब महापुरुषों से आने वाली पीढ़ी को प्रेरणा मिले। और इसीलिए गांव के अंदर इस तरीके के विद्यालय बनाने और विद्यालय के अंदर नई टेक्नोलॉजी, इनोवेशन की शिक्षा देना प्रारंभिक काल से, इसके लिए भी मैं गोवा के मुख्यमंत्री जी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं, बधाई देता हूं। मैं अभी बलराम चैरिटेबल ट्रस्ट के आवास विद्यालय में गया। जो बड़े शहरों में विद्यालय नहीं बन सकते, वैसा विद्यालय हमारे माननीय अध्यक्ष जी ने इस गांव के अंदर आवासीय विद्यालय, मैंने उन बच्चों से बात की। वो शिक्षा ही नहीं, संस्कार ही नहीं, वो जीवन के अपने सपने पूरे करने के लिए उस विद्यालय में पढ़ रहे हैं। और मुझे आशा है जिस तरीके के शिक्षा के क्षेत्र के अंदर गोवा में काम हो रहा है, चिकित्सा के क्षेत्र में गोवा में काम हो रहा है, इंफ्रास्ट्रक्चर के क्षेत्र में गांव में काम हो रहा है, आने वाले समय में जो विकसित गोवा है उसके लक्ष्य की ओर यहां की सरकार बढ़ रही है। लेकिन इन सब के बावजूद भी हम सबको सामूहिक प्रयास करने की आवश्यकता है। हमारी सामूहिक संस्कृति, सामूहिक संस्कार के कारण ही आज हम
इन आवासीय लोगों को मकान दे पा रहे हैं। सबने अपना अपना धन लगाया, श्रम लगाया, ईंट लगाई, पत्थर लगाया, अपने हाथों से काम किया। यह है हमारी सामूहिक संस्कृति। और इसलिए कहते हैं कि दुनिया में कितनी बड़ी आपदा आए, भारत उस आपदा चुनौतियों से निपटने में सक्षम है अपनी सामूहिक संकल्प शक्ति के कारण, सामूहिक प्रयासों के कारण। और कोरोना के समय हमने देखा, कोरोना जैसी महामारी से विकसित देश भी उस चुनौतियों से निपट नहीं पाए, लेकिन भारत में हम सबके प्रयासों से, सामूहिक प्रयासों से, जिसने भी जो अभाव देखे वो अपनी सेवा से जितना हो सकता था उतने प्रयास किए, सामूहिक प्रयास किए, सिविल सोसाइटी ने प्रयास किए, समाजों ने प्रयास किए, व्यक्तियों ने प्रयास किए, और हम उस चुनौतियों से निपट गए। हम केवल उस चुनौतियों से निपटे, हमने दुनिया एवं देशों के अंदर उस आपदा संकट के अंदर साथ देने का भी काम किया। और इसी कारण भारत की अलग पहचान दुनिया के अंदर बन रही है। हम केवल हमारे देश का विकास नहीं, हम वसुधैव कुटुंबकम संस्कृति के मानने वाले लोग हैं। सारे विश्व को परिवार मानते हैं, और इसलिए विश्व में कोई आपदा चुनौती आती है तो उसके लिए जो हो सकता सहयोग करने के लिए तैयार है। आज इसी संस्कृति की ओर गोवा में संकल्प लिया है कि जो भी आवासीय लोग हैं, जिनके कच्चे मकान हैं, उनके पक्के मकानों का पूरा करने का सपना बलराम चैरिटेबल ट्रस्ट करेगा, जन सहयोग से करेगा। एक मिसाल बनेगी देश के अंदर किस तरीके से सामूहिक प्रयासों से, सबके प्रयासों से हम मकान बना सकते हैं, स्कूल बना सकते हैं, चिकित्सालय बना सकते हैं, धर्मशाला बना सकते हैं, प्याऊ बना सकते हैं। हर लोगों की जिंदगियों को बेहतरीन करने के लिए हम सब सामूहिक प्रयास से जब लगने लगेंगे तो हमारे विकसित भारत के सपने पूरे होंगे। और विकसित भारत के सपने पूरे करने के लिए हमें पूरी उमंग से, पूरी जोश से, पूरी लगन से, कड़ी मेहनत से, कड़ी परिश्रम से, सामूहिकता के साथ अपने कर्तव्य दायित्व को निभाने का समय आ गया है। ये समय बदलता भारत का समय है, और उस बदलते भारत के अंदर जब 140 करोड़ लोगों का संकल्प लगेगा, 140 करोड़ लोगों का सामूहिक प्रयास लगेगा, और जो जहां भी अपनी सेवाएं दे रहा है, समर्पण निष्ठा के साथ राष्ट्र की सेवा के लिए समर्पण होगा, तो हम विकसित भारत के सपनों को भी पूरा कर पाएंगे। और इसीलिए सामूहिकता की संस्कृति को आगे बढ़ाना, आपदा, अभाव, कठिनाइयों, चुनौतियों में सामूहिक प्रयास करना, इसके लिए प्रयास यहां पर हुए हैं। आने वाले समय के अंदर और प्रयास होंगे, हम आगे बढ़ते जाएंगे। हमारे संकल्प बहुत बड़े हैं, हमारे सपने बहुत बड़े हैं, लेकिन हम में उतनी सामर्थ्य और शक्ति भी है। हमारे नौजवानों की बौद्धिक क्षमताओं का सामर्थ्य, इनोवेशन, इतना सामर्थ्य भारत है, और सामर्थ्य शक्ति के कारण हम भारत को भी विकसित भारत बनाएंगे और दुनिया के अन्य देशों को भी अपना सहयोग देंगे। और इसीलिए एक समय था जब लोग कहते थे कि आबादी का विस्तार हुआ है, जनसंख्या का विस्तार हुआ है, लेकिन जनसंख्या को स्किल्ड बनाना, इसको दक्ष बनाना, उसके लिए सरकार अपने स्तर पर प्रयास कर रहे हैं। गोवा के मुख्यमंत्री जी ने भी इस पर एक कदम बढ़कर आगे प्रयास किया है, और आने वाले समय के अंदर गोवा के अंदर 10,000 से ज्यादा लोगों को पहले साल के अंदर दक्ष बनाया जाएगा, उनको अपनी अपनी स्किल में बेहतरीन बनाया जाएगा,
ताकि वह गोवा के अंदर, देश के अंदर, दुनिया के अंदर अपनी स्किल्ड और अपने जो अनुभव प्राप्त किए, वह दक्षता प्राप्त किए, उसके आधार पर रोजगार भी प्राप्त कर सके और देश को आगे बढ़ाने का काम भी कर सके। साथियों, मैं पुनः बलराम चैरिटेबल ट्रस्ट के चेयरमैन, हमारे विधायी संस्था के अंदर हमारे सहयोगी रमेश तावरकर जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूं, जिन्होंने एक जनप्रतिनिधि के रूप में सारे जनप्रतिनिधियों को एक प्रेरणा देने का काम किया है। जनप्रतिनिधि का काम होता है जनता की अपेक्षाएं, अभावों, आकांक्षाओं को पूरा करना, उनकी कठिनाइयों को दूर करना, समाज के अंतिम व्यक्ति के जीवन को कल्याण करना। और यह संकल्प पंचायत हो, नगर क्षेत्र हो, विधायक हो, सांसद हो, इस लक्ष्य से काम करने लगे कि मुझे मेरे निर्वाचन क्षेत्र में समाज के अंतिम गरीब व्यक्ति के जीवन को बदलना है, उसकी जिंदगी को बेहतर करना है। जन कल्याण मेरा लक्ष्य है, जन कल्याण मेरा ध्येय, जन कल्याण मेरा सेवा का माध्यम है और जन कल्याण से मैं लोगों के जीवन को परिवर्तन करूंगा। तो हम सब मिलकर ये कह सकते हैं, आने वाले समय के अंदर सबकी जीवन को बेहतरीन कर सकेंगे। और मैं इसके लिए पुनः आप सभी को विशेष रूप से धन्यवाद देता हूं कि आपने जिस तरीके से इस सारे कामों में सामूहिक प्रयास किया, क्योंकि आपके प्रयासों के कारण ये काम संभव नहीं हो सकता था। इसके लिए आप सबको भी बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद। धन्यवाद सर। कार्यक्रम शेवटच्या टप्प्यावर पावला। या वेळेचेर हांव मागता दिवाकर पाग यांचे कडेन कार्यक्रमाचे आभार ह्या वेळेचेर मानचे। ताचे उपरांत वंदे मातरम जातले, मागीरच कार्यक्रम सोंपतलो।